गुंडेवाडी जानकर वस्तीतील रस्त्याची दुरावस्था पाहून आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व्यथित. पॅनल टू पॅनल मतदान करा, निकालानंतर रस्त्याची कामे तातडीने मार्गी लावू आमदार खाडे. मिरज विधानसभा मतदारसंघाचे गेली 20 वर्ष प्रतिनिधित्व करणारे रयतेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती गुंडेवाडी गणातील दौऱ्यावर असताना प्रत्यक्ष परिस्थिती पाहून ते अंतर्मुख व व्यथित झाल्याचे चित्र दिसून आले. आपण दिलेला निधी खऱ्या अर्थाने शाश्वत विकासासाठी उपयोगात आला आहे का याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आमदार खाडे यांनी मतदारसंघातील मळा, डोंगराळ व खडकाळ भागांचा दौरा सुरू केला. या दौऱ्यात गुंडेवाडी जानकर वस्तीतील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था त्यांच्या लक्षात आली. विशेषतः पावसाळ्यात या भागातील नागरिकांना किती हालापेष्टा सहन कराव्या लागतील याची जाणीव प्रत्यक्ष पाहणीतून आमदारांना झाली आणि त्यातूनच त्यांच्या मनात तीव्र वेदना दाटून आल्या. मी विकासासाठी इतका मोठा निधी दिला तरीही आज मूलभूत सुविधा अपुऱ्या का आहेत असा सवाल निर्माण होताच काही घटकांनी विकास कामांमध्ये केलेल्या दुर्लक्षाची जाणीवही त्यांना झाली. आपल्याच भोवती फिरणाऱ्या अप्रामाणिक प्रवृत्तीमुळे विकासाचे दुष्टचक्र निर्माण झाल्याची भावना आमदार खाडे यांनी जवळच्या कार्यकर्त्यांशी व्यक्त केली. निवडणुकीच्या निमित्ताने मतदारसंघात फिरताना आमदार खाडे यांनी तालुक्यातील 11 जिल्हा परिषद गट, 12 पंचायत समिती गणासाठी नव्या विश्वासार्ह नेतृत्वाची फळी उभी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही काही गटस्वार्थी घटक आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आजही जनतेच्या मनात आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याविषयी मोठा आदर आहे. मात्र विभीषण वृत्तीची माणसेच आपल्या कार्याला घातक ठरत आहेत अशी खंत व्यक्त करत प्रचारादरम्यान ते मतदारांना स्पष्टपणे सांगत आहेत की पॅनल टू पॅनल मतदान करा, वर एक आणि खाली एक असे मत देऊ नका, अन्यथा मला मते देऊ नका अशी परखड भूमिका त्यांनी मांडली आहे. मालेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील गुंडेवाडी जानकर वस्तीच्या पाहणीनंतर रस्त्याची दुरावस्था अधिकच ठळकपणे समोर आली. यावेळी सोबत असलेले काही सवंगडी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यास पुढे न येता अलिप्त भूमिका घेत असल्याचेही दिसून आले. निवडणूक निकालानंतर आमदार खाडे यांना पुढील दिशा व रणनीती ठरवावी लागणार असून निकालानंतर रस्ते व मूलभूत सुविधांची कामे तातडीने हाती घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आता या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट. आज आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गुंटेवाडीला आलो. गुंटेवाडीचा काय भाग असा आहे जी कोकणातल्या डोंगरातली घरं असतात ना, असा प्रकार आहे इथं. हे आलेलं आपण याच्या अगोदर मी एक बेसिकली पाटील वस्ती आणि कुर्णी वस्तीवर मी येऊन गेलो होतो. पण मला माहिती होतं वरती पण आपल्या सलगर वस्ती, पाटील वस्ती आणि बाकीच्या गोष्टी ह्या वर वस्त्या इथं मोठ्या मोठ्या वस्त्या आहेत. जानकर वस्ती अशा वस्त्या इथं वर आहेत. बाकी समस्यांच्या काय नाही आहे. पैशाचं पाणी आले, लाईट आलेले आहे, सगळं झाले. फक्त ह्यांच्या रस्त्याचा प्रश्न आहे. आणि रस्त्याचा प्रश्न असताना निश्चितच यामध्ये आतापर्यंत लक्ष कोणी दिलं नसतं तर इथं लक्ष शासनानं, प्रशासनानं, इथल्या आमदारांना लक्ष देणं भागायचं आणि यांचे रस्ते करून देणं जरुरीचं आहे. कारण इथं माता बहिणी, लहान मुलं शाळेत जातात, खूप अडचणीचं आहे इथं. आणि त्या दृष्टिकोनातून आज आमची चर्चा केली. आम्ही निवडणूक संपल्यानंतर निश्चितच पानंद रस्त्याची स्कीम काढली आपण महाराष्ट्र शासनानं. त्या पानंद रस्त्याच्या माध्यमातून आम्ही हे रस्ते खुले करून द्यायचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि निश्चितच हे खुले रस्ते झाल्यानंतर आपण शासनाच्या पैशातून आपण हे रस्ते करू ह्या माध्यमातून केलेलं आहे. काय वस्त्यावर डोंगरात आहेत त्या फॉरेस्टमध्ये आहेत, पण त्या फॉरेस्टनं पण एनओसी त्याला दिलेले आहे. त्या एनओसी घेऊन आम्ही त्या पद्धतीनं त्या वस्तीवरती, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना सांगितलं जिथं माणसं राहतात त्या माणसाला सुविधा देणं, त्याला अंगडं टोपडं, अन्न पाणी, निवारा सगळं देणं हे कर्तव्य आपलं. आणि हितासून ह्या वंचित झालेल्या त्या वस्त्या आहेत त्यांना निश्चितच आम्ही इथं आधार देऊ आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करू. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.